सोमप्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर हे उपाय करण्यासोबतच ह्या गोष्टी न विसरता कराव्यात. घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवाचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरातील सकारात्मक ऊर्जा येते असे सांगितले जाते. भगवान शिवांची पूजा. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष काळात शिव आणि गौरी यांची विधिवत पूजा करावी. गंगाजलाने शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि भगवान शिवांना बेलपत्र, भांग, धतुरा, आगफुले आणि मध अर्पण करावेत. असे मानले जाते की असे केल्याने भोलेनाथ त्यांच्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. ह्या दिवशी शिवलिंगावर जव अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तर रुद्राभिषेक करावे. प्रदोष व्रताचा दिवस भगवान शिव यांच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि रोग बरे करण्यासाठी ह्या दिवशी रुद्राभिषेक करावे. असे मानले जाते की असे केल्याने ग्रहदोषापासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींची पूजा करणे शुभ मानले जाते. तर या व्यतिरिक्त आपल्या क्षमतेनुसार मंदिरात दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या सर्व संकटे दूर होतात आणि घरात समृद्धी येते. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांचा जलाभिषेक करावा. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांना कच्चे दूध आणि काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते. असे केल्याने धनाचे नवीन मार्ग उघडतात. भगवान शिवांना ह्या गोष्टी अर्पण कराव्यात. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही त्यांना काळे तीळ, चमेली, हरसिंगार फुले, तूप, मध, दूध, दही इत्यादी अर्पण करू शकता. असे केल्याने असे मानले जाते की असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी राहते. तर सोमप्रदोष तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा करावी आणि ओम गौरी शंकराय नमः हा मंत्र जप करावा आणि तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दान करावे. ह्या प्रथेमुळे केवळ पूर्वजांकडून आशीर्वाद मिळत नाही तर जीवनातील सर्व संकटे दूर होतील. तुमच्या घरात समृद्धी आणि आनंद येईल. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोषकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावे. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो. तर घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. तर ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान ह्या दिवशी इच्छित फलदायी ठरते. घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव पार्वतीचे चित्र लावावे आणि भगवान शिव आणि माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार
आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. तर पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहेत. मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असेही सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे रक्षण होण्यास मदत होते. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकरांना बिल्वपत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्वदल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते असे सांगितले जाते. पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या अडचणी दूर होतात. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना जव अर्पण करावीत. तुमची संततीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी भगवान शिवांची योग्य प्रकारे पूजा करावी. ही पूजा जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करते. तर सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना तांदूळाचे दाणे अर्पण केल्याने संपत्ती, आनंद आणि समृद्धी मिळते. फक्त तांदूळाचे दाणे तुटू नयेत याची काळजी घ्यावी. सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना बेल आणि हरसिंगार फुले अर्पण केल्याने एक सुंदर सुसंस्कृत जीवनसाथी आणि घरात सतत समृद्धी येते. या दिवशी तुमच्या पूर्वजांचे स्मरण करावेत आणि भगवान शिवांना दुग्धस्नान करावे आणि काळे तीळ, फुले, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करावे आणि त्यांना अर्पण केल्यानंतर आरती करावी. हा उपाय तुमच्या पूर्वजांनाही प्रसन्न करेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.